जय शिवराय मित्रांनो. माझं नाव नवनीत म्हात्रे. मी एक किडनी ट्रान्सप्लांट पेशंट आहे. माझा ट्रान्सप्लांट झालेला आहे. माझ्या दोन्ही किडन्या फेल होत्या. तर ज्यावेळी माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या ना, या आजारातून मला वाचवलं कोणी? डॉक्टरांनी की देवानी? आजचा टायटल वाचून तुम्हाला असं वाटत असेल की हा विषय तरी नेमकं काय आहे, देवाचं आणि डॉक्टरांचं काय? मी माझा पाठचा व्हिडिओ टाकला होता, एक दुर्लक्ष आणि दोन्ही किडन्या फेल. मित्रांनो, काही लोकांनी मला कमेंट केलं होते त्यामध्ये की या आजारातून आपल्याला डॉक्टर लोक वाचवतात आणि आपण क्रेडिट एका देवाला देतो, म्हणजे साधू संतांना देतो. तर याविषयी थोडंसं मी बोलणार आहे आज. मित्रांनो, लहानपणी आम्ही ना खूप गरिबी पाहिलेली आहे. कारण की कोणत्याच गोष्टी आम्हाला सहसा मिळत नव्हत्या. त्यावेळी आम्ही देवाकडेच प्रार्थना करतो की देवा आम्हाला ह्या गोष्टी पाहिजे. मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी माझे वडील देवाघरी निघून गेले. कदाचित आम्ही वडिलांना पाहिलं सुद्धा नाही. आज त्यांचं कोणतीच म्हणजे असं फोटो सुद्धा नाही माझ्याकडे की मी त्यांना व्यवस्थित बघू शकतो की माझे बाबा असे होते. मित्रांनो, व्हिडिओ बघण्या अगोदर माझा व्हिडिओ स्किप करू नका आणि अगोदर सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आज मी बरोबर देणार आहे. आता ज्या लोकांना वाटतं ना की देव आहे तर देव आहे, ज्या लोकांना वाटतं की देव नाही तर देव नाही, म्हणजे प्रत्येकाचा एक बघण्याची दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ज्यांचा विश्वास आहे तर आहे, ज्यांचा विश्वास नाही तर नाही. तो सध्याचा विज्ञान युग आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांना म्हणजे ज्या सायन्सचा जास्त फरक पडतो की देव वगैरे काही नसतो. तर आम्ही 90च्या दशकातले म्हणजे 90चं दशक आम्ही पाहिलेलं आहे. खूप गरिबी पाहिलेली आहे. आम्ही गावाकडची माणसं. मुंबईला आम्ही फक्त कमवण्यासाठी आलो मित्रांनो. या मुंबईमध्ये आमचं मन आहे ना, जीव आहे ते घुटमळतं. गावाला गेल्यानंतर आम्ही मोकळा श्वास घेतो. माझ्यासारख्या मिडल क्लास लोकांना एखादा कोणता आजार झाला ना मोठं, की पहिला देवाचा दावा करतात ते लोक. देवा यातून आम्हाला वाचव. ते सहसा असं म्हणत नाही की डॉक्टर तुम्ही मला यातून वाचवा. देवाचं नाव आपोआपच येतो. मग हा देव आहे तरी कुठे? आता काही लोक देवाला दगडामध्ये शोधतात, काही लोक देवाला माणसामध्ये बघतात, तर काही लोक देवाला एखाद्या मंदिरात बोला, मस्जिदमध्ये बोला. ज्यांचं प्रत्येकाची भावना तिथे ते शोधत असतात. देवा एक आहे आणि देवाने माणूस सुद्धा एकच घडवलेला आहे. आता मी आजारी झालो, मला एक किडनी फेल माझ्या झाल्या, त्यावेळी मला ज्या लोकांनी मदत केली ना, ते लोक म्हणजे एकाच जाती धर्माचे नव्हते, अनेक जाती धर्माचे होते. सर्वांनी मदत केली मला. त्यांनी मला माणुसकी मानवता ह्या नात्याने मला मदत केली. जे लोक मला मदत करत होते ना, त्यांना मी माझं देव समजत होतो. देवासारखा धावून आला, देव भेटला, अशा गोष्टी मी स्वतः म्हणत होतो. मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणाले की माहिती मला, हे बघ, हे आजार असतं ना, ते 100 1000 या लाखातून एखाद्या व्यक्तीला होतं. त्यातलाच तू एक आहेस, तुला झालं. आता ह्यातून मार्ग देवच काढेल, काय टेन्शन घेऊ नकोस. आता डॉक्टरच म्हणतात की ह्यातून मार्ग देव काढेल. आता देव कोण? तर ते डॉक्टर. मी त्या डॉक्टरांनाच मी देव म्हटलं की हो, हे डॉक्टरच आपले देव आहे. आणि आजपर्यंत मी त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी जातो. महिन्यातून, 3 महिन्यातून, 4 महिन्यातून त्या डॉक्टरांचे मी चरण स्पर्श करून येतो. का तर ते माझे देव आहेत. मी माझ्या स्वामींना, मी म्हणतो ना प्रत्येक व्हिडिओमध्ये की श्री स्वामी समर्थ, मी स्वामींना त्यांच्या मठामध्ये नाही बघत. मी स्वामींना प्रत्येक माणसामध्ये बघतो. मग ती कोणत्याही जाती धर्माची असू दे, डॉक्टर असू दे, कोणी असू दे, हे माझे देव आहेत. आणि आता मला सांगा मित्रांनो, हा देव शब्द आपल्या तोंडातून आपोआप कसा येतो? मोठा आजार होता ना, त्यावेळी आपल्याकडे आपण डायरेक्टली बोलत नाही की डॉक्टर मला वाचवा, आपण बोलतो देव मला वाचवा. देव आहे की नाही ह्या गोष्टीचा मी मला सखोल हे करणार नाही. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजचे शेवटचा शब्द आहे की मैं गया नाही जिंदा हूं. आता स्वामी समर्थ महाराज आहेत नाही आहेत मला माहिती नाही, पण त्यांच्या ज्या एका शब्दामध्ये ताकद आहे ना, ती एक ऊर्जा देते. तुम्हाला माहिती आहे की ओम मंत्र आपण बोलतो, हा ओम मंत्र एवढी ऊर्जा देतो माणसाला ना की योगामध्ये त्याचा उपयोग केला जातो. आणि हे शब्द स्पिरिट देतात माणसाला, एक चैतन्य देतात, माणसामध्ये एक मोटिवेट होतो. असंच हे श्री स्वामी समर्थ या शब्दामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, हे मला जाणवतं. हे मी माझं सांगतो, की तुम्हाला असं सांगत नाही की तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, तुम्ही स्वामी समर्थांचा जपा वगैरे काही नाही. हे माझं आहे. मी प्रत्येक देवाला एकच मानतो आणि त्यामध्ये मी माझे देव शोधत असतो की होय हा माझाच देव आहे. मग ही माझी निर्जीव मशीन का असे ना, हे सुद्धा माझं देव आहे. कारण की इथे मी रोजीरोटी कमवतो. ही माझी कंपनी सुद्धा ही माझं देवच आहे. जिथे जातो तिथे मी देवाला बघत असतो. का? तर माझा विश्वास तिथे आहे, त्या शक्तीवरती आहे. आता देव मला येणार आणि मला माझी मदत करणार आणि काय माझं काहीतरी मला देणार या अपेक्षाने मी राहत नसतो. देव नेहमी एवढंच सांगतो की तू प्रयत्न कर, यश तुला नेहमी मिळेल. मित्रांनो, आजच्या विषयामध्ये ना मी एवढं सांगेन तुम्हाला की मला डॉक्टरांनी वाचवलं की देवाने वाचवलं. तुम्हाला वाटत असेल की मी कोणाचं नाव घेणार.
अर्थातच नाव घेणार त्या मला डॉक्टरांनी वाचवलं. कारण की त्या डॉक्टरांमध्येच मी देव शोधत होतो माझा. मी त्या डॉक्टरांना माझा देव समजत होतो. आता मी त्यांना देव समजत होतो म्हणून ती माझी भावना आहे की होय मला या देवाने वाचवलं, या डॉक्टर देवाने वाचवलं मला. प्रत्येकाला वाटतं की एखाद्याचं ज्यावेळी ऑपरेशन मोठं होतं, एखाद्या संकटातून आपण बाहेर पडतो ना, त्यावेळी आपण बोलतो वा देवाने वाचवलं मला, देवासारखा धावून आला. अशा बऱ्याचशा कल्पना आहेत. आजच्या नव्या विज्ञान युगामध्ये ह्या गोष्टी काही लोकांना म्हणजे माहिती नाही पडत, विश्वास ठेवत नाही. जे लोक विश्वास ठेवत नाही ना, त्यांचं खरंच असतं असं ना की बाबा सगळ्याच गोष्टी या घडतात, त्यामध्ये त्यांची पण सुद्धा एक मेहनत असते. पण ती मेहनत येते कुठून? एक स्पिरिट आपल्या मनामध्ये निर्माण कुठून होतो की ज्यावेळी आपला त्या गोष्टीकडे विश्वास असतो की होय हे मी नक्कीच करणार, मी करणार. देव नाही करणार, मी करणार. पण देव काय सांगतो की तू कर, जे तू करतोस ना ते चांगलं करतोस, योग्य करतोस. त्यामुळे भले तुम्हाला मानलं नाही तरी चालेल, तू माझ्या विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ हेच सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता हे शब्द मला एवढं स्पिरिट देतात ना की मी तुम्हाला काय सांगू शकत सुद्धा नाही. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. कारण की अशा तुम्हाला नवीन मी कल्पना तुम्हाला माझ्या बाबतीत घडल्यात ना, ते तुम्हाला सांगेन, शेअर करेन. तुमच्या जीवनामध्ये एक नवं चैतन्य निर्माण होईल, तुमच्या मनामध्ये एक स्पिरिट निर्माण होईल की माझी लाईफ जर्नी कशी होती, मी गरिबीतून इथपर्यंत कसा पोहोचलो. माझ्या पाठीमध्ये एवढी मोठी मशीन आहे, अशा 4 मशीनी कंपनीमध्ये आहेत, परंतु ह्या आजारांनी मला विळखा घातला आणि ह्या सर्व गोष्टी मला इथे थांबवता आल्या. तर पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय शिवराय.